तुम्हाला माहिती आहे का गुरुपद म्हणजे नेमके काय? एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरूंकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे. यामध्ये गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात. गुरु हे शिष्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतात. ते शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातात. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतात. गुरुपद घेताना गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र देतात, ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतात. गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह देतात, ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि ते आपल्या मार्गावर यशस्वी होतात. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो. या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे, तर गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे. गुरुपद घेणे म्हणजेच योग्य मार्गदर्शनासाठी, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरुजन, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि ज्ञानदात्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस अतिशय पवित्र आहे. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्यास ज्ञान, यश, सद्बुद्धी आणि संरक्षण मिळते. गुरुपौर्णिमेला आपल्याला एक तोडगा करायचा आहे. या तोडग्याने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे, पण तोडगा करत असताना पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी संकल्प करण्यासाठी एक स्वच्छ शुभ नारळ घ्या. त्यावर 3 कापूर ठेवावे आणि कापूर प्रज्वलित करावा. कापूर प्रज्वलित केल्यावर जो अग्नी चालू असेल त्या अग्नीकडे बघून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी आणि म्हणावे, ओम गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी मी मनोभावे हा संकल्प करीत आहे की माझ्या जीवनातील अडथळे दूर हो, सद्बुद्धी लाभो, योग्य गुरु मार्गदर्शन मिळो व माझ्या संकल्पाची पूर्तता हो, अशी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. संकल्प केल्यानंतर तो नारळ घराच्या वायव्य दिशेला स्वच्छ ठिकाणी हिरव्या कपड्यात बांधून ठेवायचा आहे. 108 दिवसांनी हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जन करायचा आहे. संकल्प करत असताना पूर्ण श्रद्धा, शांती व पवित्रता नक्की आवश्यक आहे. नारळ संकल्प फक्त असल्यामुळे घरातल्या वायव्य दिशेलाच ठेवायचा आहे. 108 दिवसांनंतर विसर्जन करताना संकल्प पूर्ण होईल या विश्वासानेच नारळ विसर्जन करायचं आहे. तुम्ही जी मनात इच्छा बोलली असेल ती नक्कीच पूर्ण होईल. हा तोडगा नक्की उद्या करा. प्रेरणा, दिशा व यशासाठी गुरुचरणी समर्पण नक्की करा. ही सर्वोच्च सेवा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्याचं उत्तर स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने नक्कीच पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.